नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा व्लॉग असा आहे की आज मी बनवणार आहे स्वतः कोळंबी बिर्याणी. ते पण यूट्यूबला बघून. मला तर काय आयडिया नाही आहे, सो मी तुम्हाला थोडीफार रेसिपीज दाखवेन कशी बनवते मी कोळंबी बिर्याणी. सो चलो लेट्स गो. एक्साइटेड आहे मी खूप कोळंबी बिर्याणी बनवण्यासाठी. कशी होते ते आपण सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊ आणि बघूया कशी बनवते मी. सो चलो भेटूया नंतर कोळंबी बिर्याणी बनवताना. तर गाईज मी थोडासा मेकअप शेकअप केलेला आहे इंट्रोसाठी. सो गाईज तर मला आज एखादा व्लॉग बनवायचा आहे पण कॉन्सेप्टच नाही मिळत. तर चला मी ताईला विचारते तुला काय खायचं. तर बघूया काय बोलते ती. हे ताई तुला काय खायचं आज? कोळंबी बिर्याणी. अरे वा, तर बनवलीस तुला. तर मी गाईज कोळंबी बिर्याणी बनवते. सो तुम्हाला रेसिपीज पण दाखवते थोडीशी आणि बघा कशी बनवते मी. बनवणार आहे आज कोळंबी बिर्याणी आणि मला एवढे काय आयडिया नाही आहे. मी फर्स्ट टाइम बनवणार आहे. थोडाफार मला ग्रेव्ही वगैरे येते बनवता, पण मी यूट्यूबला बघून आज बनवणार आहे कोळंबी बिर्याणी. सो मम्मीने बघा कोळंब्या आणल्यात मस्त मोठ्या मोठ्या. ये सो मस्त बनवणार आहे कोळंबी बिर्याणी. तो सोन्यासांचा कुत्रा. किती दिवस आम्हाला खायची होती पण कोळंब्याच नव्हता भेटत आम्हाला. तर आता फायनली आम्हाला कोळंब्या भेटलेल्या आहेत. आणि आमचं चिक्कू बघा कसं बघतोय. त्याला पण कोळंब्या पाहिजे. तू आज घेतोय. घे घे. नको आई जा मग, नाही देणार तुला. घे. नाही आवडत. आम्ही ना असं नॉनव्हेज जास्त देत नाही. व्हेज खातो तो शिमला मिरची. गाईस तर इकडे आहे ना मी पेस्ट बनवण्यासाठी हे मिरच्या घेतल्यात 7-8, लसूण घेतले, परत काय कोथिंबीर घेतले आणि थोडासा आला घेतलाय. ते मी पेस्ट करणार आहे. सो चलो टाकूया. थोडासा आहे ना ह्याच्यात पाणी ऍड करायचंय. तर मी अशा मस्त कोळंब्या धुवून घेतल्यात आणि हात धुते. आणि त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं मीठ. आपल्याला हे मॅरिनेशन करायचंय. आणि नंतर थोडीशी हळद. चिकू वाट बघतोय कधी जेवण होतोय. आणि नंतर मग ही आपण अशी पेस्ट केलेली आहे ती थोडीशी टाकूया. आणि हे आम्ही कालच नवीन आणलंय म्हणून आम्ही
ह्याच्यामध्ये टाकते असं लिंबू आणि बघूया कसं होते. मला असं पण करता येतो, तरी पण मी ट्राय केलं. गाईस, तर इकडे घेतलेत मी 5 कांदे आणि 3 टोमॅटो आणि मम्मी इकडे भात बनवते. हे बघा, भात बनवते. मीठ टाकायचं आहे ना? गाईस, तर मी मस्त असे लांब कांदा कापून घेते. 2 असे लांब कापणार आहे मी आणि 2 यांची प्युरी बनवणार आहे. सॉरी 3 यांची प्युरी बनवणार आहे. आणि लांब डोळे घुमतायत. कोण कोण कांदा कापताना रडतो सांगा कमेंट करून. डोळे झुमतात. सो मी असे लांब कांदा कापणार आहे. आणि मी टोमॅटोची पण प्युरी करून घेणार आहे. आणि त्यात माझा स्टोरेज फुल झाला. आता काय करू समजत नाही. व्हिडिओ गाईस, कांदा कट करताना कोण रडतं ते कमेंट करून सांगा. डोळ्यात झाग होते. ओ माय गॉड. जाऊ दे. गाईस, तर मी थोडासा तेल घेतलेला आहे आणि नंतर हे पानं घेतले, स्टारफल घेतलंय, थोडासा दालचीन घेतले, काय लवंग घेतले आणि हे ह्याच्यामध्ये टाकते. आणि हे इकडे सगळे प्युरी बनवून ठेवलेत मस्त. आणि हे मसाले काढून ठेवले. असं जर रोज केलं असतं मी तर कसं. हे बघा, कांदा वगैरे कट करून ठेवला मस्त. आणि मी बिर्याणी बनवणारी. आता मी टाकते मस्त कांदा. गाईस, तर कांदा मस्त पिंकिश केलेला आहे. आणि आता ही टोमॅटोची प्युरी बनवली आहे ती ह्याच्यात टाकूया आपण. आणि ही कांद्याची पण बनवलेली मी थोडीशी, ती पण टाकूया. गाईस, तर आपण थोडीशी हळद टाकली. तुझे शॅडो येईल. थोडीशी आपण गरम मसाला टाकायचा आणि त्यानंतर मसाला टाकूया. आम्हाला थोडा तिखटच पाहिजे म्हणून मी 3 चमचे टाकते. आपली ग्रेव्ही रेडी झालेली आहे. आणि आता आपण टाकत आहोत प्रॉन्स. मॅरिनेशनला ठेवले होते ते आता ऍड केले. वाव, काय वास येतो. इकडे दाखव. गाईस, तर इकडे ना मस्त आपली ग्रेव्ही झालेली आहे बघा. गाईस, तर इकडे आपला असा भात रेडी झालेला आहे आणि ही ग्रेव्ही आता आपण हे मिक्स करणार आहोत. धैर्य
असं थोडंसं बाजूला टाकणार आहोत गाईस. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थर पण लावू शकता, पण मी थर नाही लावत. मला जाम भूक लागले तर टाइमपास करत नाही बसत मी. आणि मी काय कांड केलंय बघा इकडे. हे बघा, कांदा सगळा करपून टाकला. देवा रे देवा. सो मी डायरेक्ट भात टाकते. तुम्हाला पण पाहिजे असेल तर असं टाकू शकता तुम्ही. आणि इकडे मस्त मी असे कलर बनवलेत. हे बघा. आता हे पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बाय बाय गाईस. तर मी असं हे कलर टाकते. हे बघा. डिंग डिंग डिंग. हे मला खूप आवडतं. मज्जा येते असं टाकायला. पाण्यात थोडी वेगळी फिलिंग असते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. आणि हा थोडासा आपला करपलेला कांदा. मोबाईल बघता बघता तो करपूनच गेला. सो ठीक आहे. आता काय हे बघा, रेडी झालेली आहे मस्त माझी बिर्याणी. आणि थोडंसं तिला आता 5 मिनिटं गॅसवर ठेवते गाईस. तर मी अशी प्लेट रेडी केलेली आहे आणि ताईला देते. बघूया कशी वाटते तिला. हे घे आणि रिव्ह्यू सांग कसं झालंय. नक्की खरं खरं सांग. देरा तू कधी जेवणार आहेस. आता सेजलला विचारूया आपण. कशी झाले सेजल. सो गाईज, मी आजचा ब्लॉग इथे एंड करते. आणि आजचा ब्लॉग कसं झालाय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि मला जास्त काही शूट करायला नाही भेटलं कारण का माझा स्टोरेज फुल झाला. आणि बिर्याणी खूप छान झालेली, सर्वांना खूप आवडली. आणि मला माझं स्वतःचे पण रिव्ह्यू घ्यायचे होते ब्लॉगमध्ये, बट स्टोरेज झाला फुल. त्यामुळे मला काही क्लिप्स घेता नाही आल्या. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा.